सो हॅलो गाईज, नमस्कार. एक पहिल्या व्लॉगमध्ये आणि तुम्ही मागे बघू शकते मी आता उभा आहे हावडा ब्रिजवर. हा आहे हावडा ब्रिज. सो मी पहिल्यांदा इकडे आलो, लाईक 1 वर्षापासून राहतो इकडे, पण कधी आलो नव्हतो. सो आज असंच फिरताना आलो आहे. सो आणि ही आहे गंगा नदी, जिला हुबळी नदी बोलतात इकडे. सो ही रो इकडे जाते. सो मस्त वाटतं आहे. पहिल्यांदा म्हणजे या साईडला एक समोर आलेलो मी, लाईक तिकडे मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिकडे आलेलो. पण इकडे आलो होतो तेव्हा चान्स होता भेटला. सो आता आलो आहे आणि आता थोडं एक्सप्लोअर करतो आहे. आणि ते बघू शकतात खूप असे भीड, लाईक खूप गर्दी आहे आणि खूप सारे लाईक लोक, म्हणजे एक्सेप्ट इकडे आहे गर्दी तर आहे तिकडे, पण वाटलं होतं एवढी गर्दी असेल. आणि बघू शकता की किती सारं कंटिन्यू. आणि तुम्हाला माहिती आहे का, ब्रिज हलतो अक्षरशः. माझी फाटली स्टार्टिंगला जेव्हा मी आलो ना इकडे, जेव्हा बस गेल्या सगळ्या मिडल मार्कलाच आहेत. मला आवाज येतो आहे का? आणि ब्रिजचा आवाज येतो आहे जेव्हा गाडी जातात ना आता हेवी, तेव्हा ब्रिज आय थिंक ते सस्पेन्शनमुळे असेल, पण जे असतील ठीक आहे. ओके, आपण पुढे जाऊया थोडं. सो गाईज, आता मी चाललो आहे पुढे. जसं ब्रिज किती मोठा आहे आणि याचे पिलर्सच खूप, म्हणजे वर्क जे स्ट्रक्चर आहे ते खूप मोठं दिसते. मस्त सनसेट दिसते मागे. सनसेटचा टाईम आहे, मस्तपैकी सनसेट होतो आहे इकडे. सनसेट ॲक्च्युली खूप लवकर होतो मुंबईपेक्षा, म्हणजे आता तर थोडं म्हणजे लाईक वाजतात 5-5:30 होतात, पण हिवाळ्यामध्ये तर 4:30 4:15मध्येच सनसेट व्हायचं. सो लाईक ज्यामुळे असं वेगळंच वाटायचं आपल्यासाठी. कसं मुंबईच्या लोकांसाठी की नाही की अरे 6-6:30पर्यंत आपला सनसेट असतो, मस्त मजा आहे. इकडे तसंच आहे, इकडे वेगळंच लाईफ आहे. असं वाटतं की आपण दुसऱ्या देशात राहतो. दुसऱ्या देशाचं जवळच आहे आपण. आणि नो कमेंट्स, मैं बोलूँगा तो विवाद हो जाएगा. सो मला फर्स्ट टाईम ब्लॉगिंग करतो आहे, पण असं आता असं मी कॅमेरा घेऊन बोलतो आहे तर मला भीती वाटत नाही आहे. कारण असं काय माहिती कसला कॉन्फिडन्स वाढला आहे. मे बी बाहेर आहे म्हणून असं वाटतं की कोणी ते ओळखत नाही, त्यामुळे कोण काय बोलणारा नाही आहे. सो त्यासाठी काय वाटत नाही आहे. सो आपण आता आय थिंक मिडलला आलो आहोत. मिडलला पण तुम्हाला दाखवतो मिडलवरून कसं दिसते. पुन्हा एकदा मिडलवरून पण दृश्य दाखवतो तुम्हाला. भाई ब्रिज हालतो यार, माझी फाटली आहे. मला घरी जायचं पुन्हा नीट. वाव, मस्त सीन आहे, खूप चांगला. आणि बघू शकतात की ॲक्च्युली थोडी रिवर पोल्युटेड आहे. AQI खूप घाण आहे इकडे. लाईक मी तर 500पर्यंत AQI बघितलं इकडे. सो इकडे पोल्युशन तर मारामारीच आहे, ठीक आहे. आणि हा आहे ब्रिज मी वरतून दाखवतो एकदा की किती मोठा आहे हा. लाईक बघू शकतात हे मिडलला आहे एकदम, आणि मिडलला आहे त्यामुळे अख्खा दिसतोय किती मोठा ब्रिज आहे. सो आता मला माहीत आहे मी पुढे झालं. ॲक्च्युली मला ब्रिज बघायला होता. ब्रिज म्हणजे हा रात्री याचं जेव्हा कलर लाईट लागतो तेव्हा चांगला वाटतो. बट मी विचार केला तर आता लवकर जाऊया आणि बघूया, जास्त एक्सप्लोअर करता येईल. सो मी आता पहिला हावडाला उतरतो. मी तिकडे घेतलेलं हावडा मैदानचं. पहिला हावडा येतं नंतर हावडा मैदान येते. मग हावडाचं तिकडे घेऊन मी आता चालत चाललो आहे हावडा मैदानकडे. सो माझा असा प्लॅन होता की हावडा मैदानवरूनच रिटर्न मारायचं डायरेक्ट. सो बट आता मी काय करेल, मी जाईल पुन्हा थोडं एक्सप्लोअर करेन, थोडं फिरेल आणि मग पुन्हा इकडे हावडाला थोडे लाईट्स वगैरे बघेल. इकडे थोडा आता अंधार होईलच अर्धा तासात. सो लाईट्स वगैरे बघेल आणि जर लाईट्स असल्या तर चांगलं जाईल, लाईट असल्या तर मग रिटर्न नसत मारेल, चालतच जाईल. तेवढं माझं वॉकिंग पण चांगलं होईल. खूप दिवस एवढं चाललो नाही आहे तर मस्त आज झोप लागेल जर पाय थकले वगैरे तर. सो बघूया त्याला कसा एक्सपिरियन्स येतो आहे. आणि इकडे खूप गोंगाट आहे असा, म्हणजे एवढा गोंगाट मी खूप दिवसांनी ऐकतो आहे. म्हणजे घरी पण, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पण एवढा गोंगाट नसतो यार, कुठे पण गोंगाट नसतो एवढा. तर इकडे गोंगाट वाटते मला गाड्यांमुळे. मे बी आवाज ब्रिजमुळे आवाज असते तसे, कारण जास्त आवाजाला त्याला स्पेस नाही किंवा ब्रिजचा जास्त आवाज येतो आहे. जसं जसं ब्रिजवरून गाड्या येतात तसा आवाज पडतो आणि ब्रिज चालतो आहे. माझी अजून फडत चालली आहे. आय डोंट नो काय, माझा फर्स्ट ब्लॉग लास्ट ब्लॉग नाही करायचं आहे मला. पण एक आश्चर्य आहे की एवढं वर्ष झालं हा ब्रिज आहे म्हणजे, आणि ऐतिहासिक ब्रिज आहे.
सो एक प्राऊड मोमेंट पण आहे जे बेंगॉलवरचे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण. सो कारण एवढा मोठा आणि एवढा टिकाऊ ब्रिज असं बांधला आहे. आय थिंक ब्रिटिशांच्या काळात बांधलं आहे. आय डोंट मच आयडिया अबाउट इट. लाईक ऐकलं आहे तेवढं ब्रिटिशांच्या काळातच बांधलं आहे. सो दॅट्स ग्रेट मोमेंट, ग्रेट प्लेस टू विजिट इन कोलकाता. सो मस्ट विजिट. जेव्हा तुम्ही येतील कोलकाताला जर आले तर नक्की विजिट करा. सो ठीक आहे. आता एक शॉर्ट म्हणजे चांगला दिसतोय मला. आय डोंट नो तुम्हाला कसं दिसेल तो. मला चांगला वाटतं करून थोडंसा एक सनसेट व्ह्यू माझा मोबाईलला बाहेर काढायचा. मोबाईल प्यारा आहे मला. माझा फर्स्ट ब्लॉग लास्ट ब्लॉग नाही करायचं बोलल्याप्रमाणे. ये फोकस नाही होत आहे नीट. तो हे बघा. हां आय थिंक मी दुसऱ्या टोकाला ऑलमोस्ट पोचला आहे. हा तुम्ही पिला बघू किती मोठा आहे आणि काय त्यांनी बांधलं आहे. अरे सॅल्यूट यार. आणि कंटिन्यू फेरी ये जा करतायत. सो लेट्स गो. पुढे जाऊया, बघूया काय आहे पुढे. थोडंसं खायचं मला तहान लागलं आहे. पाणी घेऊया आणि थोडं काहीतरी खायला गेलं आहे. सो खाऊन मग पुन्हा थोडा फिरूया. कंटिन्यू बस 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 सगळ्या मेड इन बांगलादेश बस सगळ्या बस ये जा करतायत. कुठे चालल्यात काय माहीत, कुठे नेतात काय माहीत. पण इकडे एक फक्त बसने एक चांगलं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त यूज होते. जे लाईक बाकीचं पण आहे, बाकीचं पण खूप गर्दी आहे, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त यूज होते. आणि बस पूर्ण असं नाही की आपल्याकडे मुंबईमध्ये तुम्ही बघतील ना तर काही बस की नाही असं म्हणजे काही ठिकाणी बस इकडे, पण इकडे सगळ्या ठिकाणी बस एकदम फुल जातात. अशा ठिकाणी बस तुम्हाला भेटणार नाही. इव्हन सॅटर्डे संडेला पण तुम्हाला बस पूर्ण भरलेला दिसते. सो इट्स गुड थिंग दॅट पब्लिक युजिंग द पब्लिक ट्रान्सपोर्ट. बट काय एवढे गाड्या आहेत त्यांचं पॉल्युशन काही कमी होत नाही. यांचं AQI तो 100च्या वरतीच असतो. कधी पण कधी म्हणजे 100च्या खाली बघितलंच नाही मी जेव्हापासून इथं आलं आहे ना. आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालं, पण AQI कधी 100च्या खाली बघितलंच नाही. आम्ही आता दोघा तिघांना फोटो करताना डिस्टर्ब केला. लाईक मी मधून चाललो. त्यांची रिॲक्शन तर वेगळीच होती आता. म्हणजे मी मधून घुसतो आहे त्यांच्या. लाईक अरे शिव्या देत असेल मला म्हणत नाही म्हणत का कोण आला आहे मोठा. अरे यार. सो गाईज मी आलो ब्रिज पार करून या साईडला. सो आता इकडे आलो आहे, पण माहीत नाही कुठे आलं ते. ॲक्च्युली मला लोकेशन मी गुगलला बघितलं असतं. ब्रिजच्या पार आलो आहे. आय डोंट नो एरियाचं नाव काय. इकडे इकडे म्हणजे त्या ब्रिजपेक्षा इकडे ट्रॅफिक असं आहे. तुम्ही बघू शकता कंटिन्यू बस 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 म्हणजे. आणि त्यांचा ओंगाट. अरे यार ठीक आहे आता काय बोलू. आपल्याला काय इकडे कोणाला जास्त हर्ट नाही करायचं. बघू शकतो कंटिन्यू बसेस आणि त्यांचे एकदा हॉर्न नाही भाई 10 हॉर्न एक. त्याच्यामुळे ते कसं बोलतात भाई डोक्यात सणकतात. ते तीव्र सणक. आणि जी रश आहे बघू शकता इथे केवढी रश आहे. कंटिन्यू लोक ये जा करतात. आता मला माहीत नाही मला कुठे जायचं आहे ते, पण ठीक आहे चेक करूया आणि बघूया कुठे काय आहे. इकडे खाण्यासारखं काय आता आहे का. भूक लागलं खूप मला. मग काय खायला भेटते का बघूया चांगलं असं. मला वडापाव खायचं ॲक्च्युली. इकडे वडापाव खूप कमी ठिकाणी भेटतो आहे. आय डोंट नो मला म्हणजे इकडे कधी खाल्लं नाही वडापाव, पण मला बघायचं वडापाव कुठे भेटतो. इकडे मी ऐकलं हावडाला वडापाव भेटतो. आता वडापाव कुठे भेटतो. आता एक मित्र इकडे राहतो ऑफिसमधला. म्हणजे आता तो ऑफिसमधला एक मित्र आहे. तर त्याला विचारतो भाई काय इकडे आहे खाण्यासारखं वगैरे. पण माझ्याकडे ऑलमोस्ट अजून अर्धा तास आहे कारण अंधार पडायला आलं आहे. अंधार पडल्यावर मी थोडा निघेल कारण मला हावडा ब्रिजच्या लाईट्स बघायचे. सो त्याचा बघतो काय खायला आणि मग खातो आणि मग निघतो लगेच. तेवढा वेळ होईल लगेच. पण आता कुठे खायला भेटते काय दिसतच नाही आहे. सगळ्या गाड्या दिसत आहेत. आणि शॉपमध्ये मी बिस्लरी बघायला गेलो. बिस्लरी तर तिकडे आला बिशुरी बिशुरी ऐकून माझ्या किडनीमध्ये अटॅक आला यार. बिशुरी काय खायचं आपण. बिशुरी म्हणजे काय ते काय भाई काय बोलू आता. ठीक आहे चल आता नो वरीज काय ते बघूया. गाईज बाय द वे मोठा पोपट झालेला आहे. अक्षरशः मोठा पोपट झालेला आहे. तर पहिली सूचना म्हणजे नेहमी मॅप बघा कधी आपण कुठे उभं आहोत हे आता मला कळलेलं आहे. मी डायरेक्ट आलो इशारा मारत की भाई नाही मी परफेक्ट डिरेक्शनला आहे. ॲक्च्युली मी उतरलेलो हावडाला. मी हावडावरून पुन्हा तिकडे उलट्या ठिकाणी आलो. म्हणजे मला एक महाकर्ण तर हावडा येते. ओके हावडा आहे तो. हावडाला मी बोलला की हावडा आणि मला असं वाटलं की आय डिडंट रिअलाइज की पहिला मला वाटलं की हावडा या साईडला येते आणि हावडा मैदान अपोजिट रिव्हर येते.
सो मला वाटलं मी हावडाला उतरले तर मी पोचलो नाही अजून. मला हावडा मैदानात जायचं आहे. सो मला रिव्हर क्रॉस करायला लागेल. सो मी ब्रिज क्रॉस करायला लागेल. मी ब्रिज क्रॉस करून आलो आणि नंतर मी आता आलो आणि मी रेल्वेला काहीतरी चुकलं आहे माझं. मी कोणत्या चुकीच्या ठिकाणी मी ही ठिकाणं बघितलं जाते. आधी इकडे फिरायला आलेलो तर हे मी आधी कधी फिरलो आहे. सो मग हा झाला माझ्यासोबत. सो नंतर मी बघितलं तर मी पुन्हा महाकरमला आलो आहे जिकडे मला यायचंच नव्हतं. मला हावडा फिरायचं आहे भाई. हावडा फिरायला आलो मी. तर मी इथे काय म्हणजे मला आता यार मी मॅप का नाही बघितला एवढा मी एवढे एक्साइटमेंटमध्ये की भाई बघितलंच नाही मॅप. डायरेक्ट आलो हुशारा मारता. मला सगळं माहिती आहे. झाडा तुला माहिती आहे सगळं ती. अरे भाई क्या ट्रॅव्हलर बनेगा ती तू यार. म्हणजे भाई मोठा फा झाला माझ्यासोबत. मोठा फा अरे मला ते फाचे सांगून नाही लागलं आता भाई. मी जेव्हा मला रिअलाइज झाला मी मॅप बघितला कडून मी बोलला भाई जा. म्हणजे एवढं मी चालव एवढं काहीच त्याला वर्थच नाही आहे. म्हणजे भाई इकडे हे काय मिळत नाही इकडे. फक्त क्राऊड आहे फक्त. म्हणजे सो आता मी असे रिएक्शन आहे मला स्वतःची हात लागले. मी हे व्लॉग सुरू केला. मी बोलला आता मस्त करा फिरवेल. आणि मलाच नाही माहिती माझा पहिल्याच व्लॉगमध्ये माझाच पहिला पोपट होणार आहे. असं मी लोकांचे पोपट होणार दाखवणार होतो भाई बघ कसे. आणि माझाच पोपट झाला आहे इकडे. तो हसायला पण येते आणि रडायला पण येते. आता काय करू. आणि एवढे आता पाय दुखायला लागले माझे. कारण खूप दिवसांनंतर मी एवढं चाललो आहे. आणि आता काय करू यार. इकडे ॲक्च्युली इकडे इकडे खाण्यासारखं मिळतच नाही काय. कारण हा सगळं मार्केट एरिया कमी आहे. इकडे मार्केट एरिया नाही आहे. फक्त इकडे काय फक्त बसचं स्टेशन आहेत. बस जातात येतात एवढंच आहे इकडे. म्हणजे हा एरिया मोठा आहे ॲक्च्युली. आणि तो फिरण्यासारखा नाही आहे. म्हणजे सगळे शॉप्स वगैरे आहेत. हार्डवेअरचे वगैरे सगळे पार्ट्स तुम्हाला इकडे भेटतील ते आहे. तो इकडे असा फिरण्यासारखा काही नाही आहे. आणि आपला चला पुन्हा जाऊया. माझी इच्छा होती मी फेरीने जाणार होतो पण बोललो की नको फेरीने नको. मला चालतच जाऊ दे. चालत जाऊन मस्त मी पुन्हा आता थोडा अंधार पडला आहे. सो लाईट पण सुरू झाला असेल ना ब्रिजच्या. सो ते पण मी कॅप्चर करेन. सो मी एक काम करतो फेरीने जाऊया मस्त. ब्रिज पाण्यातून कॅप्चर करूया. त्या पाहिजे पुन्हा जवळच आहे तिकडून ब्रिज. तो एवढं लांब नाही आहे ना. तो ग्रेट आयडिया. चलो चलते हैं से भाई. आज मला तर वाटते किती स्टेप झालात माझ्या आतापर्यंत 3000 स्टेप आहेत. जवळजवळ 2-2.5 किलोमीटर चाललो असेल मी. अजून मला चालायचं आहे तेवढंच. बघूया. मला हावडा मला नशीब कळलं. मला वाटलेलं की मी अंदाज लावला. माझा अंदाज कधी चांगले होतात कधी पण नाही. आता अंदाजावर मी जगणं सोडून दिलं पाहिजे. खूप झालं अंदाजावर जगणं. आता अंदाज नाही. आता तुला प्रॅक्टिकली काम करायला लागेल आणि बघायला लागेल की कसं काय भाई कसं काय होतं भाई यार मला. सो गाईज हे तिकीट काढलेलं आहे. आता 6 रुपयाचं तिकीट आहे फेरीचं. आणि बघू शकता की कसं आहे इकडचा सीन. आता एक जस्ट माझ्यासमोरून गेले एक मी मुद्दाम पकडले नाही. कारण मी बोला मागच्या आरात पकडू जरा सीन बघू. अजून लाईट काही सुरू झालं नाही ब्रिजच्या. बघू शकता की हा एवढा ब्रिज अँड इज एरिया. एक ही फेरी येते आय थिंक आपल्याकडे. ह्याच्यामध्ये मला ट्रॅव्हल करेल. सो दॅट्स अ सीन. ओके बघूया आता येईल त्याच्यामध्ये जाऊया. सो गाईज हे बघू शकता तुम्ही. हे आहे हावडा स्टेशन. गुगल का माहीत नाही पण पूर्ण नाही होणार. माझा एवढा मोबाईल कॅमेरा चांगला नाही त्यामुळे पूर्ण नाही. हे आहे पूर्ण हावडा स्टेशन. सो हा पूर्ण म्हणजे ॲक्च्युली हा समोरचा आणि इथपर्यंत हावडा स्टेशन आहे. पूर्ण तो एरियाच हावडा आहे. सो गाईज
बघू शकतात नाईट व्ह्यू ऑफ दी हावडा ब्रिज. सो मला वाटलं रंगीबेरंगी लाईट व्ह्यू लावले असतील म्हणून मी आलो होतो आणि बघितलं ॲक्च्युली कुठेतरी की रंगीबेरंगी लाईट आहेत. सो त्यासाठी मी आलो होतो. बट ठीक आहे, चांगला व्ह्यू आहे. म्हणजे कॅमेरा एवढा काही खास नाही आहे, बट स्टील आय विल शो यू द. त्या खाली बोट्स वगैरे लागल्यात तिकडे. सो गाईज आता ब्लॉग एंड करायची वेळ आले. फर्स्ट ब्लॉग होता, सो जास्त काही दाखवायचं आहे म्हणजे मोठा करायचा नाही. छोटाच वॉच असं मला असं टार्गेट नाही की माझे ब्लॉग सगळ्यांनी बघावे, कोणी जास्त व्ह्यूज असं काही नाही. जस्ट करायचा पण केला मी. करायचं इन द सेन्स की स्टार्ट करायची होती. सो म्हणून काय स्टार्ट केला आपण. सो आय होप यू एन्जॉय माय व्लॉग आणि हीच एंड आहे आपली या व्लॉगची. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर शूट केला तर. बाय बाय.